राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात. प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. आत्ताची सर्वात मोठी बातमी घारगाव परिसरातून येते आहे. महसूल प्रशासन जाणीवपूर्वक निद्रेत असताना घारगाव पोलिसांची वाळू तस्करीवर मोठी कारवाई झाली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करीचे रॅकेट सुरू आहे. तरी देखील महसूल प्रशासन जाणीवपूर्वक निद्रेत असताना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यावर घारगाव पोलिसांनी गुरुवार दिनांक 18 जून रोजी कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉली वाळूसह जप्त करत एका वाळू तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळा नदी पात्रात वाळू तस्करीचा रात्रीचे खेळ चाले. यावेळी महसूलचे प्रशासनाचे अधिकारी सजेवर हजर नसतात. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती असताना गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येठेवाडी येथील कोंडारमाळा शिवारात मुळा नदी पात्रालगतच्या रस्त्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली आहे. विना नंबरच्या लाल रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रॅक्टरला लाल रंगाची ट्रॉली जोडून त्यामध्ये वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी अर्धा ब्रास वाळू, विना नंबरचा आयशर कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली असा एकूण 2,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ वसंत रोडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे हे करतायत. पारनेर संगमनेर महसूल प्रशासनाचे काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने काही वाळू तस्कर मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत वाळू तस्करीचे मोठे रॅकेट चालवत आहे. मुळा नदी पात्राची अक्षरशः चाळण केली आहे. संगमनेर, पारनेर, जुन्नर तालुक्यासह पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात तर मुंबईपर्यंत मुळा नदीची वाळू पोहोचवली जाते. महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यास अथवा माहिती दिल्यास महसूल प्रशासनाकडून कुठलीही कारवाई तर दूरच. या उलट माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्याऐवजी साटं लोटं असल्यामुळे वाळू तस्करांना उघडपणे तक्रारदाराचे नाव कळवले जाते. यामुळे मुजोरी वाळू तस्करांकडून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करत जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. यामुळे सर्वसामान्य नागरिक आपली तक्रार देण्यास टाळाटाळ करतायत. अवैध वाळू उपसाबाबत वार्तांकन केल्यास पत्रकारांना देखील गुंड प्रवृत्तीचे व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तसेच त्यांचा वाळू तस्करांच्या पाठीवर हात असल्याने या गोरखधंद्याला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहे. अवैध वाळू तस्करीचे रॅकेटवर जाणीवपूर्वक कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करा. त्यांच्या हाताखालचे लोकांवर कार्यवाही करा. काही लाचखोर अधिकाऱ्यांची बदली करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी.
घारगाव. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.